एक माणूस रस्त्याने चाललेला असतो, त्याच्या पायाला जोरात ठेच लागते. तो चिडतो, तो त्या दगडाला उचलतो आणि जोरात बाजूला फेकून जातो. तो दगड जाऊन पडतो एका गुलाबाच्या झाडा शेजारी. तेव्हा ते गुलाबाचं झाड म्हणतं, अरे दगडा, तुला न रंग न रूप, तू कायम लोकांच्या आडवेत येतो आणि लोकांच्या लाता खातो, तुला काहीतरी इज्जत आहे का? तेव्हा तो दगड काहीच बोलत नाही. दुसऱ्या दिवशी एक शिल्पकार त्या रस्त्याने जात असतो. त्याची नजर त्या दगडावर पडते. तो त्या दगडाला घरी नेतो आणि छन्नी हातोड्याने त्याला एक छान देवाची प्रतिमा बनवतो. दुसऱ्या दिवशी त्याला जेव्हा देवाची प्रतिमा स्थापन करायची असती, तेव्हा तो बाजारात जातो आणि पूजेचं सामान आणतो. त्या पूजेच्या सामानामध्ये ते गुलाबाचं फुल असतं आणि तो माणूस ते गुलाबाचं फुल त्या मूर्तीच्या चरणात ठेवतो, म्हणजेच पायापाशी ठेवतो. तेव्हा त्या गुलाबाच्या फुलाला एकदम लाज वाटते. तो त्या देवाच्या प्रतिमेला म्हणजेच दगडाला म्हणतो, काल मी तुझा भरपूर अपमान केला, मी तुझी खूप इज्जत काढली आणि आज मला तुझ्या चरणात राहायला लागते, मला माफ कर. मित्रांनो, या अख्ख्या गोष्टीतनं एकच शिकायला भेटतं की कधीच कुणाचा अपमान करू नका. भले तुम्ही किती शक्तिशाली असाल, ती एक चांगली गोष्ट आहे, पण वेळ तुमच्याहीपेक्षा शक्तिशाली असते. आज ती तुमच्या सोबत असेल पण उद्या नसेल सुद्धा. त्यामुळं जीवनात कधी कोणाचा अपमान करू नका.